नमस्कार मंडळी, झालं का नाही मग नाश्ता? या तर हिंग बघा, सानूचे पप्पा पेसरट्टू करायला. हिंग लय सोपी आहे मा पेसरट्टूची रेसिपी. हिंग हेंडगा हे बाई तर आहे तर खायचं खाऊ लागली. तुला पेसरट्टू मध्ये रट्टे देईन बघ आणि त्याला बी बोलू लागली. एकटे आहेत ते खायला याला. येऊ द्यात पाप, थोडं थोडं खात्यात एक एक घास. या तरी बी काय बी म्हणते. पेसरट्टूची रेसिपी सांगतो तुम्हाला, ध्यानात ठेवून घ्या हा. 2 वाट्या मूग घ्यायचे. आज भिजू घातलं की उद्या सकाळी काढून मिक्सीला करायचे. त्याला काय 2 वाट्या मूग, 1 वाटी तांदूळ आणि थोडा अद्रक, 2 हिरवी मिरच्या टाकायचं. सोपी हाय रेसिपी पेसरट्टूची. पेसरट्टू म्हणलं तर काय माहित आहे की मुगाचे डोसे, हा. मुगाचे. हे बाई पेसरट्टू मला तुम्ही म्हणता पेसरट्टू म्हणा. उगा बसा नाही बघा भावानो, ते आमच्या आपल्या तेलंगणात तसंच बोलते. हे महाराष्ट्राचे लोक आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारीची रोटी, पिठलं, भाकर खाल्लं कीच पोट भरते. इथं काय पेसरट्टू खा, डोसे खा, इडली खा, वडा खा, असला आहे तेलंगणा. मऊ सूद लोक काय भात खाऊन उग फुगून गेले आता बिनकामाचं. आपलं कसं आहे दणका महाराष्ट्रात. बघा पेसरट्टू बघा. पेसरट्टू दाखव. जर आमचं पेसरट्टू जर आवडलं, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. कमेंट आणि करा. तुम्ही करता की नाही पेसरट्टू? तुम्ही बी पेसरट्टू खायला या. करा, लई नंबर 1 आहे मुगाचे पेसरट्टू. तांदूळ मूग घालायचं, त्याला डोसा तव्यावर टाकायचं, चटणी सोबत शेंगदाण्याचा नंबर 1 खायला लागते बघा. चला तर मग. पण आपली ज्वारी रोटीची सरच आहे ना हो हेडगा. ये बाई काय बी म्हणते आहे. नाही हो, लई हेल्दी राहते ते. अंगाला माणूस वाळंग आहे ते जाड होते. मी लई जाड झाले मग पडीघाट. डोसे खाऊन वाढले मला. इडली वडा खाऊन मी बी फुगला. चला तर मग असंच भेटूत पुन्हा Support एकदा. करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. या पेसरट्टू खायला नक्की या बघा पेसरट्टू.